नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये धातू विज्ञान हा धडा सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण धातूंच्या भौतिक अवस्था, रासायनिक अभिक्रिया यांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आयनिक संयुगे आपण पाहिली. आता पुढे आपल्याला धातू विज्ञान जे धड्याचं नाव आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, निसर्गामध्ये वेगवेगळी मूलद्रव्ये आढळतात. पण ही मूलद्रव्य किंवा जे धातू आहेत हे धातू आपल्याला मुक्त अवस्थेत आढळत नाहीत, तर त्यांचं आपल्याला खनिज आढळतं. म्हणजे आपल्याला ते खनिजाच्या रूपामध्ये आढळतात. म्हणजे धातू विज्ञान म्हणजे काय? खनिजापासून धातूचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे धातू विज्ञान. म्हणजे आपल्याला जे खनिज मिळतं त्या खनिजांपासून काय केलं जातं? धातूक तयार केलं जातं आणि त्या धातुकाचं मग धातूमध्ये त्याच्यापासून धातू मिळवला जातो. ही सगळी जी प्रक्रिया आहे या सगळ्या प्रक्रियेचा समावेश धातू विज्ञानामध्ये होतो. आता धातूंचा आढळ. आता काही धातू असतात हे खूप क्रियाशील असतात. म्हणजे पटकन त्याची दुसऱ्या पाणी असेल किंवा हवा असेल किंवा इतर घटकाबरोबर काय होते? अभिक्रिया होते. मग असे जे धातू असतात हे आपल्याला निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत आढळत नाहीत, तर ते आपल्याला संयुक्त अवस्थेमध्ये आढळतात. आता कोणकोणत्या रूपांमध्ये आढळतात? एक तर त्यांची ऑक्साईड आपल्याला सापडतील किंवा कार्बोनेट, सल्फेट, नायट्रेट यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते धातू निसर्गामध्ये मिळतात. आणि दुसरे असतात अक्रियाशील धातू. अक्रियाशील धातूंचा पाणी, हवा किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक घटकाबरोबर त्यांची अभिक्रिया होत नाही, त्यामुळं ते आपल्याला निसर्गामध्ये मुक्त अवस्थेमध्ये आढळतात. याच्यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम हे धातू आहेत. म्हणजे हे आपल्याला मुक्त अवस्थेत निसर्गामध्ये आढळतात. आता हे जे आपल्याला इथं संयुक्त क्रियाशील धातू आहेत, हे धातू आपल्याला जर यांच्या ऑक्साईडपासून, कार्बोनेटपासून किंवा सल्फाईड, नायट्रेटपासून आपल्याला काय करायचं आहे? धातू मिळवायचं आहे. धातूंच्या आढळल्यानंतर आपण येणार आहे खनिज. आपल्याला खनिजाच्या रूपांमध्ये हे आढळतात. जेव्हा आपण जमीन खोदतो त्याच्यामध्ये आपल्याला हे असे वेगवेगळे ऑक्साईड, कार्बोनेटच्या रूपामध्ये धातू आपल्याला मिळतात. यांना आपण काय म्हणतो? खनिज. ओके. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे म्हणतात. आता जी खनिजे असतात ती जमिनीमध्ये गाडलेली असल्यामुळे त्यांच्यावर धूळ, माती, वाळू ह्या सगळ्या गोष्टी त्यांना चिकटलेल्या असतात. त्यामुळं ते आपल्याला काय करावं लागतं? शुद्ध करून घ्यावे लागतात. ह्या सगळ्या अशुद्धी त्याच्यामध्ये असतात. माती असते, वाळू असते किंवा खडकीय पदार्थ असतात. हे सगळे त्या खनिजांना चिकटलेले असतात. तर हे सगळे वेगळे करावे लागतात. धातू खनिजापासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो, त्यास धातू कसं म्हणतात? म्हणजे आपल्याला काय मिळतं? पहिला निसर्गामध्ये खनिज मिळतं. मग त्या खनिजामधल्या ज्या अशुद्धी आहेत त्या थोड्याशा कमी केल्या जातात, पण आपल्याला पूर्ण शुद्ध धातू मिळत नाही. काय मिळतं? त्याच्यापासून आपल्याला त्याचं धातूक मिळतं. आणि मग त्या धातूक जे आहे त्याला पुन्हा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात आणि मग त्याच्या अशुद्धी हळूहळू कमी करत जाऊन मग आपल्याला त्याच्यापासून धातू मिळतो. धातू विज्ञानाची मूलतत्वे. याच्यामध्ये आपल्याला धातुकांपासून धातू कसा मिळवला जातो हे आपल्याला इथे पाहायचं. तर त्याचे काही टप्पे आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा आहे धातूचे संहतीकरण. म्हणजे धातूचे पहिला संहतीकरण केलं जातं. धातूचे संहतीकरण म्हणजे काय? धातूपासून मृदा अशुद्धी वेगळी करण्याच्या प्रक्रियेस धातूचे संहतीकरण म्हणतात. म्हणजे त्याला जी चिकटलेली माती, वाळू किंवा खडकीय पदार्थ आहेत हे सगळे दूर करण्याचं काम या पहिल्या पद्धतीमध्ये होतं. ह्याला म्हणतात धातूचे संहतीकरण. आता त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्यातली पहिली पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. आता इथं आकृती तुम्हाला दिसते.
पहिली पद्धत, त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. पहिला आहे विल्फ्ली टेबल पद्धत. विल्फ्ली टेबल पद्धत याच्यामध्ये एक टेबल असतो, लाकडी टेबल आहे, थोडासा तो असा थोडासा उताराला ठेवलेला असतो आणि वरती तुम्हाला 3 असे काय म्हणतोय ज्याच्यातून धातू या टेबलवर सोडता येईल अशा पद्धतीची रचना केलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये धातूची भुकटी, जे धातूचं खनिजापासून काय केलेलं आहे, धातूक मिळवलेलं आहे, त्या धातूकला काय केलं जातं, बॉल काय म्हणतात ते बॉल मिलमध्ये त्याला भरडून घेतलं जातं. त्यामुळे त्याचे गोल गोल असे काय होतात, बॉलसारखे तुकडे होतात आणि मग ते या धातू भुकटीच्या साहाय्याने या टेबलवर हळूहळू सोडले जातात. आता इथं जी धातू भुकटी ज्या ठिकाणी सोडली जाते त्या ठिकाणी एक पाण्याची तुम्हाला पाईप दिसते. या पाईपमधून काय केलं जातं, इथे पाणी सोडलं जातं. म्हणजे या भुकटीबरोबर काय होतं, पाणीसुद्धा हळूहळू या टेबलवर येतं. आणि या टेबलची रचना बघा कशी आहे, हा थोडासा तिरका ठेवलेला आहे उताराला आणि मध्ये मध्ये अशा खाचा केलेल्या असतात, खड्डे थोडेसे खोल खाचा केलेले असतात आणि हा टेबल सतत कंपन पावत असतो, सतत तो हलत असतो. त्याच्यामुळं काय होतं, तिथं पाण्याबरोबर जी धातुकाची भुकटी आलेली आहे त्यातला जो जड धातूचा भाग आहे, ज्याच्यामध्ये धातू आहे, तो या ठिकाणी या खाचेमध्ये जमा होतो. त्या कंपनांमुळं जो जड भाग आहे तो खाचेमध्ये जमा होतो आणि जी अशुद्धी आहे, म्हणजे जी माती आहे, वाळू आहे, जी हलकी असेल ती सगळी पाण्याबरोबर खाली निघून जाते आणि ती या ठिकाणी जमा होते. आणि ह्या खाचीतला जो सगळा धातू आहे तो धातू या ठिकाणी जमा होतो. जी धातूंची भुकटी आपण केलेली आहे त्यातला जो इथं धातू गोळा झालेला आहे, सहज धातू, म्हणजे त्यातली अशुद्धी, मृदा अशुद्धी पूर्ण आपण काय केलेली आहे, मृदा अशुद्धी त्यातली जाऊन फक्त जो धातूक राहिलेला आहे तो या ठिकाणी जमा होणार आहे. ओके, हा आहे पहिला विल्फ्ली टेबल पद्धत. आता दुसरी आहे, ही पण गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीवरच अवलंबून आहे. त्यातला दुसरा प्रकार आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण. जलशक्तीवर म्हणजे पाण्याच्या शक्तीच्या साह्यानं काय करायचं आहे, त्यातली मृदा अशुद्धी ही घालवायची. तर इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय काय काय आहे. धातूची भुकटी सोडण्यासाठी एक इथं जसं दळण आपल्या गिरण असते पिठाची, तिथं कसं या ठिकाणाहून धान्य सोडलं जातं आणि मग ते खाली येतं, तशाच पद्धतीचा इथं वापर केलेला आहे. इथून धातू भुकटी या पाण्याच्या टाकीमध्ये, जी खाली निमुळती झालेली आहे, या पाण्याच्या टाकीमध्ये सोडली जाते आणि मग इथून खालून एक पाईपलाईन आहे, इथून पाणी वरच्या दिशेने सोडलं जातं, टाकीमध्ये सोडलं जातं. त्याचबरोबर इथं आहे मृदा अशुद्धी, म्हणजे जी काही हलकी फुलकी जी अशुद्धी आहे, माती आहे, ती सगळी काय होते इथं वरच्या साईडला येते आणि जसजसं पाणी वरती येईल त्या प्रेशरनं ती मृदा अशुद्धी काय होते, या साईडनी इथून बाहेर टाकली जाते. ओके, त्यानंतर धातुकाचे या ठिकाणी निलंबन, जे धातुकाची भुकटी येते ती पाण्यामध्ये काय होते, पाण्याबरोबर तिची अभिक्रिया होऊन जी धातू हे जड असतात, त्यामुळे काय होतात, ते पाण्यामध्ये खाली तळाला जातात आणि जी अशुद्धी आहे ती वरती तरंगते. आता जेव्हा इथून पाणी येतं ते खूप जोरात दाबानं वरती येतं, त्याच्यामुळं काय होतं, मृदा अशुद्धी हलकी असते ती वरती तरंगते आणि ती पाण्याच्या बरोबर जी इथं तोटी आहे त्याच्यामधून ती बाहेर पडते. आणि जे धातू आहे, धातुकाचे कण सगळे इथं खाली जमा होतात. म्हणजे हा जो इथं आपल्याला धातूचा एक पहिली प्रक्रिया पूर्ण होते आणि आपल्याला सहज धातूक मिळतो. धातूच्या सहतीकरणाचा आपण पहिला प्रकार पाहिला तो म्हणजे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. पहिली होती विल्फ्ली टेबल पद्धत आणि दुसरी जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. आता दुसरी आणखीन एक पद्धत आहे
चुंबकीय विलगीकरण. आता चुंबकीय विलगीकरण याच्यामध्ये तुम्हाला इथं आकृतीमध्ये दिसतंय की 2 रूळ आहेत. एक धातूचं चूर्ण बाहेर येण्यासाठी जी भुकटी असते ती बाहेर टाकण्यासाठी एक तिथे नळी दाखवलेली आहे. त्यानंतर हे जे 2 रूळ आहेत याच्यामध्ये एक रूळ आहे हा चुंबकीय आहे आणि दुसरा आहे तो अचुंबकीय आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर एक आपल्याला पट्टा दिसतोय, चांबड्याचा असतो किंवा पितळी पट्टा असतो. आणि इथे 2 संग्राहक म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पहिला जो संग्राहक आहे ह्याच्यामध्ये अचुंबकीय पदार्थ संग्रहित केले जातात आणि दुसऱ्या संग्राहकामध्ये चुंबकीय पदार्थ किंवा चुंबकीय घटक संग्रहित केले जातात. ह्याचं कार्य कसं आहे, इथून धातूचा चुरा या पट्टीवर काय केला जातो, सोडला जातो आणि ही पट्टी फिरत असते आणि हा जो चुंबक आहे हा विजेवर विद्युत चुंबक आहे. विद्युत चुंबक असल्यामुळं जेव्हा इथं जो चूर्ण आहे या चूर्णामधले, आता इथे एक उदाहरण आपण बघतोय, कॅसिटाराइट हे कथिलाचं धातूक आहे. आता याच्यामध्ये स्टानिक ऑक्साईड म्हणजे SnO2 हा अचुंबकीय पदार्थ आहे आणि फेरस टंगस्टेट म्हणजे FeWO4 हा चुंबकीय पदार्थ आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, या चूर्णातून जो अचुंबकीय पदार्थ आहे तो या हा जो रूळ आहे, चुंबकीय रूळ आहे, या पट्ट्याला तो चिकटणार नाहीये, त्याच्यापासून तो सुट्टा वेगळा होणार आहे आणि तो या पहिल्या संग्राहकामध्ये जाऊन जमा होणार आहे. आणि दुसऱ्या संग्राहकामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये जो मिक्स असलेला चुंबकीय घटक आहे तो ह्या चुंबकीय रुळाला काय होणार आहे, या पट्टीला बाहेरच्या बाजूने चिकटून राहणार आहे आणि जेव्हा याचे चुंबकत्व कमी होईल किंवा निघून जाईल तेव्हा तो या पद्धतीनं दुसऱ्या संग्राहकामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये तो येऊन पडणार आहे. अशा पद्धतीनं काय होणार आहे, चुंबकाचा वापर करून आपल्याला चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ वेगळे करता येतात. पुढची पद्धत आहे फेन-तरण पद्धत. फेन-तरण पद्धत, आता साधारणतः आपण घरामध्ये शईचं टाक आपण काय करतो, ढुसळतो, तशीच ही पद्धत आहे. बघा या ठिकाणी ह्या पद्धतीमध्ये मुख्यत्वे जलस्नेही आणि जलविरोधी या तत्वाचा वापर केलेला आहे. फेन-तरण पद्धतीमध्ये जलस्नेही आणि जलविरोधी या परस्पर विरुद्ध पद्धतीचा वापर केला जातो. आता जी मृदा अशुद्धी असते ही काय असते, पाण्यामध्ये विरघळते म्हणजे द्रवणीय असते. म्हणजे ती काय झाली, जलस्नेही झाली. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. आणि सल्फाईडचे कण हे काय आहेत, जलविरोधी आहेत, म्हणजे ते पाण्याला काय करतात, पाण्यामध्ये विरघळत नाहीत. त्यामुळं जे सल्फाईड धातूक असतं, सल्फाईडचं जे काही धातूक असतं त्याच्यापासून जो आपल्याला धातू मिळवायचा असेल तर पहिली पायरी काय आहे त्याच्यासाठी, फेन-तरण पद्धत. त्याच्यातून मृदा अशुद्धी आपण काय करू शकतो, काढून टाकू शकतो. आता इथं काय केलेलं आहे, एक तुम्हाला मध्ये ढवळणी दिसते, त्याचबरोबर इथून हवेचा पुरवठा केला जातो. त्यानंतर धातुकाची भुकटी, या ठिकाणाहून धातुकाची भुकटी म्हणजे बारीक चुरा याच्यामध्ये सोडला जातो. त्यानंतर हे जे आतमध्ये मिश्रण आहे याच्यामध्ये पाणी आणि पाईन तेल आहे. आता पाईन तेल वापरलं जातं किंवा निलगिरीचं तेल वापरलं जातं, ज्याच्यामुळे काय होईल, ते ढवळल्यानंतर तिथं फेस तयार होईल. आणि इथे जे काही धातुकाचं संहत आहे ते मिळवण्यासाठी इथं एक टाकी आपल्याला दिसते. काय होतं, जेव्हा ही ढवळणी फिरवली जाते त्याच वेळेला इथं मोठ्या प्रमाणात आतमध्ये हवा सोडली जाते आणि या हवेमुळं काय तयार होतं, बुडबुडे तयार होतात. आणि या बुडबुड्यांमुळं हा जो सगळा आतमधला ह्याच्यामध्ये धातुकाची भुकटी आहे, त्याचबरोबर काय आहे, पाणी आणि पाईनचं तेल आहे, हे ढवळलं जातं. आणि हे ढवळल्यामुळं मृदा अशुद्धी आहे ती पाण्यामध्ये सहज काय होते, मिक्स होते आणि ती हळूहळू जे जड कण असतात ते खाली येतात आणि ह्यातले जे सल्फाईड धातूक आहे ते मात्र जलविरोधी असल्यामुळे त्याची
तेलाबरोबर अभिक्रिया होते आणि त्याचा फेस तयार होतो आणि तो फेस या ठिकाणाहून काय केला जातो, बाहेर काढला जातो. हे फेस म्हणजेच काय आहे, सहज सल्फर धातूक आहे आणि जी मृदा अशुद्धी आहे ही सगळी खाली तळाला जाऊन बसते. ही झाली फेनतरण पद्धत. आता यानंतरची पद्धत आहे अपक्षालन. अपक्षालन म्हणजे ही कोणकोणत्या धातूंसाठी वापरली जाते, जसं की ॲल्युमिनियम, सोने, चांदी यांचे धातूंचे त्यांच्या धातुकापासून निष्कर्षणाची ही पहिली पायरी आहे अपक्षालन. म्हणजे याच्यातून जी मृदा अशुद्धी वगैरे असेल ती दूर करण्याची पहिली पायरी, तिला म्हटलेलं आहे अपक्षालन. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे ॲल्युमिनियम जे धातूक आहे ह्या धातुकाला त्याचा बारीक भुकटी केली जाते आणि मग ती निवडक द्रावणामध्ये बराच वेळ भिजवून ठेवली जाते. आता ॲल्युमिनियमचा विचार केला तर ॲल्युमिनियमचं धातूक आहे बॉक्साईड. या बॉक्साईडला NaOH म्हणजे कास्टिक सोडा किंवा Na2CO3 सोडियम कार्बोनेटमध्ये काय केलं जातं, भिजवून ठेवलं जातं आणि त्यामुळे तिथं रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्याच्यापासून आपल्याला ॲल्युमिना हा मुख्य घटक मिळतो. म्हणजे ॲल्युमिनियमचं धातूक आहे बॉक्साईड, बॉक्साईड पासून ॲल्युमिना मिळवण्याची ही पहिली पायरी आहे. आता यानंतर आहे धातूंचे निष्कर्षण. आता दुसरी पायरी, आपण पहिली पायरी पाहिली धातुकाचे सहतीकरण, ही पहिली पायरी होती. त्याचे हे एकूण त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचा वापर केला जातो ह्या आपण 4 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. आता त्यानंतर दुसरी पायरी येते धातूचे निष्कर्षण. म्हणजे आपल्याला सहज धातूक आपल्याला मिळवले इथं, म्हणजे त्यातली मृदा अशुद्धी आपण काढून टाकली. आता त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन ज्या काही अशुद्धी आहेत त्या सगळ्या आपल्याला आता काढून टाकायचे आहेत. त्यासाठी धातूचे निष्कर्षण, त्यामध्ये पहिला आहे अभिक्रियाशील धातूचे निष्कर्षण. म्हणजे जे धातू हवा, पाणी किंवा आम्लाबरोबर यांची पटकन अभिक्रिया होते, जलद अभिक्रिया होते, यांना आपण काय म्हणतो, अभिक्रियाशील धातू. जास्त अभिक्रियाशील धातू कोणते आहेत, सोडियम, पोटॅशियम ते एकदम जास्त अभिक्रियाशील आहेत. त्यानंतर ॲल्युमिनियम सुद्धा आहे. हे धातूंचा गुणधर्म काय आहे, यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत हे पटकन काय करतात, गमवतात आणि स्वतःवर धनप्रभार तयार करतात. आणि ह्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये थोडे कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे हे पटकन काय करतात, ते गमवतात किंवा देऊन टाकतात. त्याच्यामुळं हे जास्त अभिक्रियाशील धातू आहेत. आता इथं सोडियम धातूचं निष्कर्षण जेव्हा त्याचं विद्युत अपघटन होतं तेव्हा ऋणाग्रावर काय अभिक्रिया होते आणि धनाग्रावर काय अभिक्रिया होते हे आपण बघूया. विद्युत अपघटन हे आपण पुढे अजून पाहणार आहे, त्याची आकृती पण आपण पाहणारच आहोत. आता सोडियम धातूचं जेव्हा विद्युत त्याच्या म्हणजे धातुकापासून आपल्याला काय मिळवायचंय, धातू मिळवायचंय. तो धातू मिळवण्यासाठी त्याची शेवटची पायरी म्हणजे काय, विद्युत अपघटन. विद्युत अपघटनामध्ये काय केलं जातं, ऋणाग्रावर Na++E- आणि इथं काय होतं, म्हणजे जर सोडियमवर धनप्रभार आहे, सोडियम हा काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याच्यावरचा प्रभार इथं आपल्याला आपण इथे काढून टाकतो. म्हणजे ऋण अग्रावर सोडियम धातू जमा होतो आणि धन अग्रावर क्लोरीन वायू. म्हणजे इथे सोडियमचं क्षपण होतं आणि इथं क्लोरीनचं ऑक्सिडीकरण होतं आणि अशा पद्धतीनं आपण इथे सोडियम धातू मिळवतो. धातूंचे निष्कर्षण याच्यामध्ये आपण क्रियाशील धातूचे निष्कर्षण याच्यामध्ये एक उदाहरण आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचे निष्कर्षण कसं केलं जातं हे आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. बघा, ॲल्युमिनियमची संज्ञा आहे Al, रंग आहे रुपेरी पांढरा, अणुअंक आहे 13, इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 2, 8, 3 आणि संयुजा आहे 3. आता ॲल्युमिनियम हा निसर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा धातू आहे. हा 3 नंबरचा सर्वात जास्त आढळणारा धातू आहे. तर ॲल्युमिनियम हा आपल्याला मुक्त अवस्थेमध्ये निसर्गामध्ये आढळत नाही, तर तो आपल्याला
बॉक्साईट या धातुकामध्ये आढळतो. तुम्हाला परीक्षेला ॲल्युमिनियमचे निष्कर्षण याच्यावर कंपल्सरी प्रश्न विचारला जातो 3 ते 5 मार्काला. त्यामुळं हा या धड्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, ॲल्युमिनियमचे धातू हे तुम्हाला 1 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. ॲल्युमिनियमचे धातू काय आहे? बॉक्साईट. बॉक्साईटचा रेणुसूत्र काय आहे? Al2O3NH2O. आता हे जे बॉक्साईड आहे, ह्या बॉक्साईड पासून काय मिळवलं जातं? ॲल्युमिनियम हा धातू मिळवला जातो. 30 ते 70% ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड असतो. बाकी सर्व अशुद्धी असते. ही अशुद्धी म्हणजे वाळू, सिलिका, आयर्न ऑक्साईड यासारखे अशुद्धी त्याच्यामध्ये मिक्स असतात. मग ह्या अशुद्धी बाजूला करून त्याच्यापासून त्याचं निष्कर्षण करून ॲल्युमिनियम हा धातू मिळवला जातो. याच्या निष्कर्षणाच्या 2 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे बॉक्साईड या धातूचे संहतीकरण. म्हणजे संहतीकरण म्हणजे काय? त्यातली जी मृदा अशुद्धी आहे ती काढून टाकण्याची क्रिया. आता याच्यामध्ये सिलिका म्हणजे SiO2, फेरिक ऑक्साईड Fe2O3, टिटॅनियम ऑक्साईड TiO3 या सर्व काय असतात? बॉक्साईडमध्ये अशुद्धी असतात. या अशुद्धी काढून टाकल्या जातात. त्यानंतर त्याचं अपक्षालन केलं जातं. अपक्षालन, आता ॲल्युमिनियमच्या अपक्षालनच्या 2 पद्धती आहेत. 2 पैकी कोणती तरी एक पद्धत वापरली जाते. त्यामधली आहे बेअर पद्धत आणि दुसरी आहे हॉल्स पद्धत. हॉल पद्धत. आता बेअर पद्धतीमध्ये काय होतं? बेअरच्या पद्धतीमध्ये सर्वाधिक धातूक गोलाकार चक्कीतून भरडले जाते. मग हे धातूक सार संग्रहकामध्ये उच्च दाबाखाली 2 ते 8 तास काय केलं जातं? भिजवून ठेवलं जातं. कॉस्टिक सोडा त्याच्यामध्ये मिक्स केला जातो म्हणजे NaOH, आणि द्रावणाबरोबर, या द्रावणाबरोबर त्याला भिजवून ठेवलं जातं. किती? 2 ते 8 तास. आणि मग 140 डिग्री ते 150 डिग्रीपर्यंत त्याला काय केलं जातं? तापवलं जातं. आणि मग त्याचं काय होतं? अपक्षालन होतं. मग याच्यामध्ये आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड उभयधर्मी असल्यामुळे सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणात विरघळते आणि पाण्यात द्रवणीय असे सोडियम ॲल्युमिनेट तयार होते. म्हणजे बॉक्साईडचे सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाचे अपक्षालन होते. आता ती अभिक्रिया आपल्याला इथं दिसते. ही पहिली अभिक्रिया. बॉक्साईड आहे. बॉक्साईडला कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये काय केलं जातं? 2 ते 8 तास भिजवलं जातं. उच्च दाबाखाली ही प्रक्रिया होते. त्यानंतर त्याला काय केलं जातं? 140 डिग्री सेल्सिअस ते 150 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला तापवलं जातं. आणि मग आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळतो आणि पाणी हे वेगळं होतं. ओके, ही पहिली बेअरच्या प्रोसेसमधला पहिला टप्पा झाला. यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं? हा जो आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळवलेला आहे त्याला जवळजवळ 50 डिग्रीपर्यंत त्याचं तापमान कमी केलं जातं. 50 डिग्रीपर्यंत तापमान कमी करून त्याला त्याची पुन्हा पाण्याबरोबर अभिक्रिया घडवून आणली जाते. आणि मग ही अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड मिळतो. काय मिळतो? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आपल्याला इथं मिळतो. ही झाली बेअरची पद्धत. आता हेच सोडियम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळवण्याची दुसरी पद्धतीनं आपण कसा मिळतो ते बघायचं, म्हणजे हॉलच्या पद्धतीनं. हॉल्सच्या प्रक्रियेमध्ये बॉक्साईडला सोडियम कार्बोनेट या सार संग्रहामध्ये त्याला तापवलं जातं. मग हा द्रवीय आपल्याला काय मिळतो? सोडियम ॲल्युमिनेट मिळतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. कार्बन डायऑक्साईड हा वायू असल्यामुळे तो निघून जातो. म्हणजे बॉक्साईडला सोडियम कार्बोनेटमध्ये तापवल्यानंतर आपल्याला सोडियम ॲल्युमिनेट मिळतो. सोडियम ॲल्युमिनेटला
पाण्यामध्ये द्रवणीय असल्यामुळे पाण्यामध्ये त्याला ठेवलं जातं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रवाहित केला जातो आणि मग तिथे ही अभिक्रिया घडून येते आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आपल्याला मिळतो. अभिक्रिया होऊन आपल्याला काय मिळणार आहे? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ज्या पद्धतीनं आपल्याला बेअरच्या पद्धतीमध्ये आपण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळवला होता, तसंच आपण इथं Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेटचा वापर करून आपण काय मिळवलेला आहे? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड मिळवलेला आहे. आता याच्यानंतर पुढची पद्धत आहे. आता या ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड पासून आपल्याला ॲल्युमिना मिळवायचं आहे. मग ॲल्युमिना मिळवण्यासाठी काय केलं जातं? त्याला 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवलं जातं. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला तापवलं जातं आणि त्याच्यापासून ॲल्युमिना मिळवला जातो आणि ह्या क्रियेला काय म्हणतात? निस्तापन. 1000 डिग्री सेल्सिअस तापमानाला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तापून निस्तापन करून ॲल्युमिना मिळवतात. ओके, आता ॲल्युमिना मिळालेला आहे, पण अजून आपल्याला ॲल्युमिनियम हा धातू मिळालेला नाही. आता ह्या ॲल्युमिनापासून म्हणजे त्यातला जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला बाजूला करायचा आहे. ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपन केलं जातं. आता हे अपघटनी क्षपन, इथं तुम्हाला आकृती दिसते, ही विद्युत अपघटनी आहे. ही एक पोलादी टाकी आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो ॲल्युमिना मिळालेला आहे तो वितळलेल्या स्वरूपात असतो आणि ह्याचं तापमान 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतं. मग इथे तुम्हाला हा ऋणाग्र आहे. हा जो वरचा दिसतोय हा ऋणाग्र आहे. पूर्ण हे अस्तर असं पूर्ण या टाकीमध्ये असतं आणि हे ग्रॅफाईटचं अस्तर असतं आणि धनाग्राला सुद्धा ग्रॅफाईटच्या कांड्या असतात. आणि याच्यामध्ये जो द्रव आहे ह्याच्यामध्ये ॲल्युमिना आहे, क्रायोलाइट व फ्ल्युरोस्पार यांचं मिश्रण याच्यामध्ये आहे. आणि हे मिश्रण कशासाठी आहे? कारण की ॲल्युमिनाचं तापमान हे जवळजवळ 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. ते कमी करण्यासाठी 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी करण्यासाठी क्रायोलाइट आणि फ्ल्युरोस्पार यांचा वापर याच्यामध्ये केला जातो. आता जेव्हा वीज सुरू केली जाते म्हणजे ह्या विद्युत अपघटामध्ये जेव्हा वीज प्रवाहित होते तेव्हा इथं अभिक्रिया घडून यायला लागते आणि यातला जो ॲल्युमिनियम आहे हा ॲल्युमिनियम ह्या धनाग्र हा ॲल्युमिनियम हा जो अस्तर आहे हा ऋणाग्र आहे याच्यावर जमा व्हायला लागतो आणि त्यातला ऑक्सिजन या ॲल्युमिनामधला ऑक्सिजन आणि ॲल्युमिनियम वेगळा होतो. ॲल्युमिनियम हा ऋणाग्रावर जमा व्हायला लागतो आणि ऑक्सिजनची या धनाग्राबरोबर अभिक्रिया होऊन तो या ठिकाणी जमा व्हायला लागतो. आणि अशा प्रकारे हा ॲल्युमिनियम जड असल्यामुळे हा खाली जमा होतो आणि हा या ठिकाणाहून बाहेर काढला जातो, वितळलेल्या स्वरूपात बाहेर काढला जातो. ही जी टाकी आहे ही पोलादाची टाकी आहे आणि इथं जेव्हा अभिक्रिया होत असते म्हणजे इथं जेव्हा धनाग्रावर ऑक्सिजन बरोबर त्याची अभिक्रिया सतत होत असल्यामुळं काय होतं, हे ग्रॅफाईटच्या कांड्या हळूहळू लहान लहान होत जातात. त्यामुळं ह्या ग्रॅफाईटच्या कांड्या वेळोवेळी बदलाव्या लागतात. विद्युत अपघटन होताना होणारी अभिक्रिया आपण बघूया. धनाग्रावरची अभिक्रिया, याच्यामध्ये ऑक्सिजन हा धनाग्रावर जमा होतो. 2O- टेन्स टू O2 प्लस 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिजनचं काय होतंय, ऑक्सिडीकरण होतंय आणि ऋणाग्रावर काय होतं, ॲल्युमिनियम जमा होतो म्हणजे Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन्स टेन्स टू Al इथं क्षपन होतं. अशा पद्धतीनं ॲल्युमिनियमचं निष्कर्षण होत असतं, केलं जातं. आता आपल्याला पुढे आपण जास्त अभिक्रियाशील धातूंचं निष्कर्षण, याच्यामध्ये ॲल्युमिनियमचं निष्कर्षणचं उदाहरण आपण पाहिलं. आता आपण मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण. आता मध्यम अभिक्रियाशील धातू कोणकोणते आहेत? लोखंड, जस्त, शिशे, तांबे हे सगळे मध्यम क्रियाशील धातू आहेत.
तर हे आपल्याला निसर्गामध्ये सल्फाइड किंवा कार्बोनेटच्या धातुकांच्या रूपामध्ये आपल्याला आढळतात। आता यांच्यापासून आपल्याला हवा असलेला धातू कसा मिळवला जातो, तर त्या मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक तर भाजणे आणि दुसरी आहे निस्तापन। आता भाजणे हे केव्हा ही क्रिया केव्हा केली जाते, जेव्हा या धातुकांचं सल्फाइडचं धातूक जर असेल, सल्फाइडचं धातूक जर असेल तर तिथं भाजणे ही क्रिया केली जाते। आता भाजणे म्हणजे काय, तर अतिरिक्त जे सल्फाइडचं धातूक आहे हे अतिरिक्त हवेत तीव्रपणे तापवून त्याचे ऑक्साइडमध्ये रूपांतर केलं जातं। काय केलं जातं, त्याचं ऑक्साइडमध्ये रूपांतर केलं जातं, कारण की ऑक्साइडमध्ये रूपांतर केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला धातू लवकर मिळवता येतो। त्यामुळे पहिला इथं ऑक्साइडमध्ये रूपांतर केलं जातं। अतिरिक्त हवेत तीव्रपणे तापवून त्याचे ऑक्साइडमध्ये रूपांतर करणे या क्रियेला भाजणे असं म्हणतात। आता त्याचं एक उदाहरण इथं बघा, झिंकचं उदाहरण दिलेलं आहे दोन्हीकडे। झिंकचं हे सल्फाइडचं काय आहे, धातूक आहे, म्हणून तिथं अतिरिक्त हवा म्हणजे 3O2 याच्याबरोबर याची अभिक्रिया केली, आपल्याला झिंकचं ऑक्साइड मिळालं ZnO प्लस 2SO2 सल्फर डायऑक्साइड त्यातून मुक्त झाला। आता जर हे धातू कार्बोनेटचं असेल तर तिथं निस्तापन ही क्रिया केली जाते। आता निस्तापन मध्ये भाजण्यापेक्षा वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये मर्यादित हवेचा वापर केला जातो। इथं अतिरिक्त हवा वापरली जाते, इथं मर्यादित हवेमध्ये काय केलं जातं, त्या धातुकाला तापवून त्याचं ऑक्साइडमध्ये रूपांतर केलं जातं। बघा, निस्तापन कार्बोनेट धातूक असेल तर निस्तापन ही क्रिया होते। याच्यामध्ये मर्यादित हवेत, कार्बोनेटच्या धातुकाला मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून त्याचे ऑक्साइडमध्ये रूपांतर करणे म्हणजेच निस्तापन होय। याच्यामध्ये उदाहरण ZnCO3 हे झिंकचं कार्बोनेट धातुक आहे, ह्याला आपण हवेमध्ये तापवल्यानंतर काय होणार आहे, ZnO म्हणजे झिंक ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड त्यातून बाहेर पडणार आहे। आता आपल्याला ऑक्साइड मिळालं, आता ऑक्साइड नंतर पुढं काय केलं जातं, तर त्याचं कार्बन शपनाचा वापर करून, शपनकाचा वापर करून त्या ऑक्साइडचा पासून आपल्याला जो धातू हवा आहे तो धातू मिळवला जातो। म्हणजे कार्बन शपनकाला काय केलं जातं, त्याच्या ऑक्साइड बरोबर तापवलं जातं आणि त्याच्यापासून धातू वेगळा केला जातो। आपल्याला झिंक ऑक्साइड मिळाला होता, त्या झिंक ऑक्साइडची कार्बन बरोबर अभिक्रिया केली, आपल्याला झिंक मिळाला आणि कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड हा बाहेर पडणार आहे। आता यापुढे आपण कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण पाहणार आहोत। कमी अभिक्रियाशील जे धातू असतात हे यांची जास्त हवेशी किंवा पाण्याशी अभिक्रिया होत नसल्यामुळे हे जास्तीत जास्त मुक्त अवस्थेमध्ये आपल्याला आढळतात, जसे की सोने, चांदी, प्लॅटिनम हे काय आहेत, हे मुक्त अवस्थेमध्ये आपल्याला निसर्गामध्ये आढळतात। त्यामुळं यांची इतर कोणत्याही धातूबरोबर अभिक्रिया होत नाही। आता कॉपर हा जो आहे म्हणजे तांबे हा मात्र आपल्याला सल्फाइड बरोबर या धातुकाबरोबर सापडतो। तर याचे तांबे हे प्रामुख्याने CuS च्या स्वरूपात आढळते। तांबे हे जे आहे निसर्गामध्ये आता जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे, पूर्ण संपलेला आहे असं म्हटलं तरी चालेल। हा धातू संपलेला आहे, पण ह्याचं जे सल्फाइड आहे, ह्या सल्फाइडपासून आपल्याला काय मिळवायचं आहे, कॉपर म्हणजे तांबे मिळवायचं आहे। तर त्याची अभिक्रिया इथं दिलेली आहे। कॉपरचं सल्फाइड हे ऑक्सिजन बरोबर याची अभिक्रिया झाली, म्हणजे ऑक्सिजनमध्ये जर जाळलं तर त्याचं कॉपर ऑक्साईड तयार होतं आणि ह्या कॉपर ऑक्साईडचं पुन्हा कॉपर सल्फाइड बरोबर म्हणजे त्याच्याच धातुकाबरोबर त्याला जर पुन्हा तापवलं तर त्याच्यापासून आपल्याला कॉपर मिळवता येतो। हे झालं कमी अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण। आता जे काही आपल्याला इथं धातू मिळतात, धातूच्या निष्कर्षणामध्ये जे धातू मिळतात हे काही पूर्णपणे शुद्ध स्वरूपात नसतात, तर ते पूर्ण त्या धातूंचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यांचं विद्युत
अपघटन पद्धतीनं काय केलं जातं, त्या धातूमधले जे काही अशुद्धी आहेत त्या पूर्णपणे काढून टाकल्या जातात आणि शुद्ध स्वरूपात धातू आपल्याला मिळतो. त्यासाठी विद्युत अपघटन पद्धत वापरली जाते. आता यानंतर आहे धातूचे क्षरण. ही मोठी समस्या आहे. ज्या जुन्या बिल्डिंग असतील, इमारती असतात किंवा जुने ब्रिज असतील, पूल असतील, याच्यामध्ये लोखंडाचा वापर केलेला असतो. पण कालांतरानं काय होतं, हे लोखंड आतमध्ये गंजायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. तर हे अपघात टाळण्यासाठी म्हणजे धातूंचं क्षरण रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, तर काही क्षरण आपण कोणकोणते धातू आहेत जे क्षरण पावतात आपण ते बघूया. पहिला आहे लोखंड. तुम्हाला माहीत आहे लोखंडाला हवा किंवा पाणी लागले ते हळूहळू काही दिवसांनी गंजायला लागतं, म्हणजे तिथं ते हळूहळू तिथं त्याची झीज व्हायला लागते आणि ते तिथं तुटण्याचा संभव असतो. लोखंडाचा गंजणे, लोखंडावर जो लाल रंगाचा किंवा तांबूस रंगाचा जो थर येतो त्यालाच गंज असं म्हणतात आणि त्या गंजाचं रेणूसूत्र आहे Fe2O3H2O. हा 1 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. गंजाचं रेणूसूत्र लिहा किंवा रासायनिक सूत्र लिहा, Fe2O3H2O. त्यानंतर दुसरा धातू आहे तांबे, कॉपर. कॉपर जेव्हा म्हणजे तांबे जेव्हा हवेच्या संपर्कात येतो किंवा पाण्याच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा त्याच्यावर हिरवट रंगाचे असे तुम्हाला डाग आलेले दिसतात. त्याच्यावर हिरवट रंगाचा जो थर असतो तो असतो कॉपर कार्बोनेट. हवेमधल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची अभिक्रिया होते आणि कॉपर कार्बोनेट हा त्याच्यावर हिरवट रंगाचा तयार झालेला आपल्याला दिसतो. त्याचं सूत्र आहे CuCO3. त्यानंतर जे चांदीचे दागिने असतात किंवा चांदीच्या मूर्ती असतात, जेव्हा आपण त्या नवीन घेतो तेव्हा त्यांना एक चकाकी असते, पण काही दिवसांनी आपण बघतो की त्याच्यावर काळा रंगाचा असा डाग त्याच्यावर म्हणजे ते काळे पडायला लागतात. त्यांची पूर्ण शायनिंग किंवा चकाकी निघून जाते. तर हे कशामुळे होतं, हवेतल्या सल्फर बरोबर त्याची अभिक्रिया होते आणि सिल्वर सल्फाईड तयार होतं, म्हणजे Ag2S सिल्वर सल्फाईड तयार होतं, त्याच्यामुळे त्याचा रंग काळा होतो. त्यानंतर ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा आपण जेव्हा नवीन घेतो तेव्हा त्यांना एक चकाकी असते, पण कालांतरानं ती चकाकी कमी होते. तर त्याचं कारण काय आहे, ॲल्युमिनियमची हवेतल्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं. आता हे झालं सगळं क्षरण. आता हे क्षरण रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, क्षरण प्रतिबंधक उपाय काय काय आहेत. तर पहिला हे तुम्हाला यादही झालेलं आहे, जे पदार्थ ज्या वस्तूंचं क्षरण होतं ते क्षरण कधी होतं, जेव्हा ते हवेशी किंवा पाण्याशी संपर्कात येतात तेव्हा, म्हणजे त्या वस्तूचा पृष्ठभाग जेव्हा हवा किंवा पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हाच त्यांचं क्षरण होतं. मग हे क्षरण रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या वस्तूवर एखाद्या पदार्थाचा थर बसवला पाहिजे, त्याला थर दिला पाहिजे, जेणेकरून ती वस्तू जर लोखंडाची बनलेली असेल तर ते लोखंड डायरेक्ट हवेशी किंवा पाण्याच्या संपर्कात येणार नाही. यासाठी त्याच्यावर एखाद्या काय म्हणतो जिचं क्षरण होत नाही, कमी क्षरण असणाऱ्या वस्तूचं काय केलं, पदार्थाचं काय केलं पाहिजे, थर बसवला पाहिजे. किंवा दुसरा उपाय आहे रंग, तेल, ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर त्या वस्तूला देणं. म्हणजे लोखंडी वस्तू असतील तर त्यांना ऑइल पेंट दिलेलं असतं. का दिलेलं असतं, कारण ती वस्तू गंजू नये त्यासाठीच त्याला ऑइल पेंट दिलेलं असतं. परंतु काय होतं, एखाद्या कालांतराने त्याच्यावर एखादा जरी ओरखडा पडला तरी त्या ओरखड्यामुळं काय होतं, तिथं ती वस्तू हवेच्या किंवा हवेमध्ये जे बाष्प असतं याच्या संपर्कात येते आणि ती आतल्या आत काय व्हायला लागते, गंजायला सुरुवात होते. म्हणजे हे जरी उपाय असले तरी हे कायमस्वरूपी नाही आहेत, म्हणजे ह्याच्याने आपण कायमच क्षरण रोखू शकत नाही, पण आपण त्याचा कालावधी वाढवू शकतो, म्हणजे त्या वस्तूचं आयुष्यमान आपण थोडंसं वाढवू शकतो. त्यासाठी हे उपाय आहेत. आता क्षरण रोखण्याचे जे प्रकार आहेत, कोणकोणत्या प्रकारे क्षरण रोखलं जातं तर ते प्रकार आपण पाहूया. पहिला आहे जस्त विलेपन, म्हणजे जस्त या धातूचं दुसऱ्या धातूवर विलेपन म्हणजे थर देणे. आता हा जस्ताचं विलेपन जास्तीत जास्त लोखंड किंवा पोलादी वस्तू ज्या असतात यांच्यावर केलं जातं.
म्हणजे आपण जे खिळे, लोखंडी खिळे किंवा टाचण्या पाहतो, याच्यावर काय केलेलं असतं, त्या गंजू नयेत, लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्याच्यावर जस्ताचा विलेपन म्हणजे थर दिला जातो. याच्यानंतर कथिलीकरण. कथिलीकरण, आता पूर्वी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात तांबा आणि पितळेच्या भांड्यांचा वापर व्हायचा, पण त्यांना वेळोवेळी काय करावं लागायची, कलही करावी लागायची. ते कलही करणे म्हणजेच कथिलीकरण करणे होय. का कलही करावी लागायची? कारण की तांबे आणि पितळेचे भांडे यांचा कालांतराने त्याच्यावर हिरवा रंगाचा जो थर येतो, यात हा थर विषारी असतो. आणि जर या भांड्यांमध्ये आपण ताक, दही किंवा आमटी, सांबर वगैरे ह्या वस्तू जर आपण त्याच्यामध्ये काढल्या तर त्याच्यामुळं विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळं तांबा आणि पितळेच्या भांड्यांना कलही केली जाते, त्याच्यामुळे त्याचं क्षरण रोखलं जातं. त्याच्यानंतर आहे धनाग्रीकरण. धनाग्रीकरणामध्ये काय आहे, ॲल्युमिनियमचे क्षरण रोखण्यासाठी ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर देणं. म्हणजे ॲल्युमिनियमची जी भांडी आहेत त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा जो वरचा भाग असतो हा लवकर काय होतो, त्याची किंवा जो पृष्ठभाग आहे जो हवेच्या पाण्याच्या संपर्कात येतो त्याच्यामुळं त्याचं काय होतं, तिथं क्षरण होत असतं. तर ते रोखण्यासाठी त्याच्यावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर दिला जातो, त्याला म्हणतात धनाग्रीकरण. यानंतर विद्युत विलेपन. विद्युत विलेपनामध्ये कमी क्रियाशील धातूचा जास्त क्रियाशील धातूवर थर चढवला जातो. कमी क्रियाशील धातू म्हणजे ज्यांची हवा, पाणी किंवा इतर कोणत्याही घटकाबरोबर पटकन रासायनिक अभिक्रिया होत नाही, अशा जर धातूचा थर दुसऱ्या म्हणजे जो जास्त क्रियाशील धातू आहे याच्यावर दिला तर त्यामुळे काय होतं, हवा आणि पाण्याशी त्या धातूचा संपर्क तुटतो आणि जरी अभिक्रिया झाली तरी तो वरती जो लेप दिलेला आहे, विलेपन जे केलेले आहे त्या धातू बरोबर पहिलं त्याची अभिक्रिया होते आणि मग मूळ धातू कडे ती पुढे येते. म्हणजे विद्युत विलेपन कमी क्रियाशील धातूचे जास्त क्रियाशील धातूवर थर चढून काय केलं जातं, त्याचं क्षरण रोखलं जातं. 5वं संमिश्रीकरण. एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिन्सी मिश्रणास संमिश्र म्हणतात. आता संमिश्राचं उदाहरण आहे ब्रॉन्झ, त्याचबरोबर स्टील. हे तुम्ही पुस्तकात सुद्धा अजून वाचून माहिती घेऊ शकता. आता ब्रॉन्झ इथं उदाहरण मी लिहिलेलं आहे. ब्रॉन्झ हे 90% तांबे व 10% कथिलापासून बनलेलं संमिश्र आहे. इथे हा आपला धातू विज्ञान हा धडा पूर्ण झालेला आहे.